तर विद्यार्थ्यांनो बघा ही आकृती, हा आहे या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जो स्टेप डाऊन प्रकारचा आहे। यामध्ये 11 किलो व्होल्ट पासून 400 व्होल्टमध्ये व्होल्टेज लेवल ही कमी केली जाते। हे आहेत आयसोलेटर्स, त्यानंतर हे वरचे आहेत फ्यूज। हा आहे एच टाईप पोल, म्हणजे 2 पोल एकत्र जोडले आहेत आणि त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे। हे वर आहेत लाइटनिंग अरेस्टर्स। आपण यांचे सर्किट डायग्राम मागच्या लेक्चरला बघितली होती। तर ही आहे कन्स्ट्रक्शन डायग्राम। हे लाइटनिंग अरेस्टर्स, हे इन्सुलेटर्स, हे आयसोलेटर्स, हा ट्रान्सफॉर्मर, हे आउटगोइंग लाईन्स या, आणि या ठिकाणी वर ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला 11 किलो व्होल्टची लाईन असते। त्यानंतर हे आहे ऑपरेटिंग हँडल फॉर आयसोलेटर्स। हे आयसोलेटर्स ऑन ऑफ करण्यासाठी किंवा आयसोलेट करण्यासाठी या हँडलचा वापर केला जातो। या ठिकाणी हे सर्किट ब्रेकर्स। आता याची लाईन डायग्राम बघूया आपण। बघा ही 11 किलो व्होल्ट ओव्हरहेड लाईन आहे। आता ही लाईन आपल्याला या ठिकाणी इथे कनेक्ट केलेली असते। जे आपण बघतो ना रस्त्याने जाताना आपल्याला वरून ज्या लाईन्स पास होताना दिसतात त्या लाईन्स या इथे असतात, म्हणजे ही ती लाईन आहे। त्यानंतर हे लाइटनिंग अरेस्टर या ठिकाणी, हा फ्यूज, आयसोलेटर स्विच, हा ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर हे लो टेन्शन सर्किट ब्रेकर, हे ओपन असते आणि फॉल्टच्या वेळी ते ऑपरेट होते आणि सर्किटला ब्रेक करते। हे आहे 400 व्होल्टची लाईन। अशा प्रकारे ही लाईन डायग्राम आहे, ही कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे। आता पुढचा मुद्दा बघूया, संरक्षक साधने, प्रोटेक्टिव्ह रिले। तर बघा प्रोटेक्टिव्ह रिले किंवा संरक्षक साधने, तर सबस्टेशन यंत्रणेमध्ये अनेक वेळा अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात। त्वरित आणि वेळीच विद्युत यंत्रणेमध्ये दोषयुक्त भाग दूर न केल्यास संपूर्ण विद्युत यंत्रणा कोलमडण्याची शक्यता असते। वेळोवेळी आता पोल आहे त्या ठिकाणी वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, त्यानंतर लाईन्स आहेत, ट्रान्समिशन लाईन आहे, इनपुट आउटपुट अशा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकलच्या इनकमिंग आउटगोईंग लाईन्स आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी कुठे ना कुठे फॉल्ट हे होऊ शकतात आणि जर हे सगळे फॉल्ट जर आपण वेळीच दुरुस्त नाही केले तर जी काही आपली विद्युत यंत्रणा आहे म्हणजे जनरेटिंग स्टेशनपासून तर आपल्या घरात येणाऱ्या विजेपर्यंत तर ही कोलमडण्याची शक्यता असते। त्यामुळे त्यामध्ये निर्माण झालेले दोष वेळोवेळी दुरुस्त करणे आवश्यक आहे। तर बघा सबस्टेशन व्यवस्थित कार्यान्वित राहण्यासाठी रिलेद्वारे संदेश मिळून ब्रेकरच्या माध्यमातून फॉल्टी सेक्शन दूर केला जातो। यामुळे रिलेला महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणजे रिले काय करतो, रिले सर्किट जे आहे ते ॲक्च्युली आपल्याला कोणत्या ठिकाणी दोष निर्माण झालेला आहे याचे संकेत देतो, अलर्ट करतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी फॉल्ट क्रिएट झालेला आहे, फॉल्ट तयार झालेला आहे तेवढ्या भागातला आपण फॉल्ट शोधून काढू शकतो आणि तो दुरुस्त करू शकतो। म्हणून रिलेला जास्त महत्त्व आलेले आहे। ही बघा ही कंट्रोल रूम आहे, यामध्ये वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत। आता बघा रिलेचे प्रकार,
रिले, टाईप्स ऑफ रिले बघा. पहिला आहे ओव्हर करंट आणि अर्थ फॉल्ट रिले. म्हणजे जर सर्किटमध्ये करंट, विद्युत प्रवाह हा प्रमाणापेक्षा जास्त झाला तर आपण त्याला म्हणतो ओव्हर करंट. आणि अर्थ फॉल्ट म्हणजे जेव्हा ॲबनॉर्मल करंट किंवा असाधारण करंट जेव्हा सर्किटमधून फ्लो होत असतो आणि जर तो त्या यंत्रणेच्या कोणत्याही ठिकाणी जर आपण हात लावत असेल तर शॉक बसत असेल आणि जर हा लिकेज करंट जमिनीत पास होण्याच्या ऐवजी जर त्याचा शॉक लागत असेल तर त्या ठिकाणी अर्थ फॉल्ट झाला आहे असं आपल्याला कळते. म्हणून त्या ठिकाणी अशा फॉल्टच्या ठिकाणी अर्थ फॉल्ट रिले वापरले जातात. दुसरा आहे डायरेक्शन रिले. तिसरा आहे ऑक्झिलरी रिले. चौथा अंडर व्होल्टेज व ओव्हर व्होल्टेज रिले. पाचवा आहे न्यूट्रल डिस्प्लेसमेंट रिले. सहावा आहे ट्रिपिंग रिले. सातवा अंडर फ्रिक्वेन्सी रिले. आठवा आहे फ्यूज फेल्युअर रिले. नववा आहे डिफरन्शियल रिले. आता जसं मी आधी सांगितलं की प्रमाणापेक्षा जास्त करंट झाला किंवा अर्थ लिकेज करंट हा जमिनीत जात नसेल अशा वेळी हे दोन रिले वापरले आहेत. तसा रिले या ठिकाणी डायरेक्शन जर चेंज होत असेल तर हा रिले ऑपरेट होतो. त्यानंतर ऑक्झिलरी म्हणजे हा एक ॲडिशनल प्रकारचा रिले असतो. त्यानंतर अंडर व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज जर प्रमाणापेक्षा कमी होत असेल तर त्या ठिकाणी अंडर व्होल्टेज रिले. व्होल्टेज जर प्रमाणापेक्षा जास्त वाहत असेल तर ओव्हर व्होल्टेज रिले. हे रिले आपल्याला अलर्ट करण्याचं काम करतात. त्यानंतर पाचवा आहे न्यूट्रल डिस्प्लेसमेंट रिले. न्यूट्रल वायर जी असेल तिची जर डिस्प्लेसमेंट झाली तर त्यावेळी हा रिले ऑपरेट होतो. त्यानंतर ट्रिपिंग रिले. अंडर फ्रिक्वेन्सी जर तिच्या मुख्य व्हॅल्यूपासून किंवा जी आपण सेट केली आहे त्यापेक्षा जर कमी किंमत ती दाखवत असेल तर ही अंडर फ्रिक्वेन्सी रिले ऑपरेट होतो. फ्यूज जर फेल होत असेल, फ्यूज फेल्युअर, तर हा फ्यूज फेल्युअर रिले ऑपरेट होतो. आणि डिफरन्शियल रिले. अशा प्रकारचे हे 9 रिले आहेत. यांचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेला रिलेचे प्रकार कोणते म्हणून विचारला जातो प्रश्न. आता या ठिकाणी आपल्याला ओव्हर करंट आणि अर्थ फॉल्ट रिलेची माहिती दाखवली आहे. हा रिले करंट ऑपरेटेड डिस्क टाईप सर्वसाधारण पद्धतीचा असतो. यामध्ये एक NO व NC. NO म्हणजे काय? नॉर्मली ओपन, म्हणजे सामान्य स्थितीला तो ओपन असतो, व नॉर्मली क्लोज, सामान्य स्थितीला बंद, असे 2 प्रकारचे कॉन्टॅक्ट्स असतात. हा करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय CT मधून वाहणाऱ्या करंटवर ऑपरेट होत असतो. आपण डायग्राममध्ये बघितले होते CT, PT, आयसोलेटर असे खूप सारे आपण घटक बघितले होते. तर त्यामध्ये आपल्याला तुम्हाला आठवत असेल आपण जो CT एक बघितला होता त्याचा यूज सांगितला होता तुम्हाला. CT हा करंट मोजण्यासाठी वापरला जातो. तर या CT मधून वाहणाऱ्या करंटवर हे NO आणि NC हे कॉन्टॅक्ट ऑपरेट होत असतात.
जसा फॉल्ट वाढत जाईल तसा रिले लवकर कार्य करतो. आकृतीत अशा प्रकारच्या रिलेची जोडणी दाखवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ही रिलेची जोडणी करून दाखवलेली आहे. हा आयर्न प्लंजर दाखवला आहे आणि ही वाइंडिंग गुंडाळलेली आहे या ठिकाणी. आणि हे जे 2 ॲरो आहेत ते वर ट्रिप सर्किटकडे ते जाणारे आहेत. म्हणजे काय, जेव्हा या कॉईलमधून करंट हा ॲबनॉर्मली फ्लो होईल त्यावेळी हा प्लंजर, हा जो आयनचा प्लंजर आहे हा वर खेचला जाईल आणि ऑटोमॅटिक या ठिकाणी जे सर्किट असेल ते ट्रिप केलं जातं आणि सप्लाय खंडित केला जातो. बघा, जसा फॉल्ट वाढत जाईल तसा रिले लवकर कार्य करतो. जेव्हा फीडरवर किंवा बसवर फॉल्ट होतो तेव्हा साधारणपणे 5 ते 10 पट करंट रिलेच्या करंट कॉईलमधून वाहतो. इंडक्शनच्या तत्वानुसार करंट कॉईलजवळ असलेली डिस्क फिरून मूव्हिंग कॉन्टॅक्ट फिक्स कॉन्टॅक्टला जुळतो. त्यामुळे मूव्हिंग कॉन्टॅक्टला असलेला DC बरोबर VE हा पुढे रिलेच्या कॉन्टॅक्ट्समुळे ब्रेकरला दिला जातो आणि ब्रेकर ट्रिप होतो. रिले ऑपरेट झाला आहे किंवा नाही हे इंडिकेटर किंवा फ्लॅग रिसेट झाल्याशिवाय रिले पुन्हा कार्यान्वित होत नाही. दुसऱ्या प्रकारचा रिले बघा, डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. ओव्हर करंट रिलेला डायरेक्शनल